एक ब्रेकिंग बातमी येते। शिष्टमंडळ जे जरांगे पाटलांकडे जाणार आहे त्यात बच्चू कडू, 2 निवृत्त न्यायाधीश हे सोबत पुढे जातील आणि इतर मंत्री शहरात थांबतील असं कळतंय। बच्चू कडूंचा निरोप आल्यानंतर हे इतर मंत्री जरांगे पाटलांच्या भेटीला जातील। जरांगे पाटलांच्या भेटीला शिष्टमंडळ जातंय राज्य सरकारचं, त्यानुसार त्यामध्ये बच्चू कडू देखील आहेत। मात्र सुरुवातीला बच्चू कडू आणि 2 निवृत्त न्यायाधीश हे सगळ्यात आधी पुढे जातील आणि त्यानंतर त्याच वेळेला इतर मंत्री हे शहरात थांबलेले असतील। बच्चू कडूंचा निरोप आला की इतर मंत्री देखील जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जातील। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहे। एक बंद लिफाफा जरांगे पाटलांना सोपवण्यात येईल अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र याची चाखणी देखील करण्यात आलेली आहे। बच्चू कडू, 2 निवृत्त न्यायाधीश हे आधी जरांगेंची भेट घेतील। बच्चू कडूंचा निरोप आला की इतर मंत्री त्यावेळेला जालना शहरात थांबतील आणि मग शहरातनं हे मंत्री बच्चू कडूंच्या निरोपानंतर जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल होतील अशी माहिती मिळते। विशाल करोडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। विशाल, नेमकी कशा पद्धतीने आखणी झालेली आहे सरकारकडून सरकारच्या शिष्टमंडळासंबंधी? बच्चू कडू रात्री जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेले होते त्यावेळेस मंत्र्यांना भेटण्या अगोदर नक्की कशामुळे वेळ लागतोय याची तंत्रशुद्ध माहिती मला द्या अशा पद्धतीची मागणी जरांगे यांनी केली होती। त्यानुसार मध्यरात्री बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर आता 2 निवृत्त न्यायमूर्ती संभाजीनगर विमानतळावर थोड्याच वेळात दाखल होतील। बच्चू कडू त्यांच्यासोबत जरांगे यांना भेटायला जाणार आहे आणि त्यानंतर कायदेशीर बाबी मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा निवृत्त न्यायाधीश आणि बच्चू कडू प्रयत्न करतील। या सगळ्या काळात जे शिष्टमंडळ आता मंत्रिमंडळाचं संभाजीनगरमध्ये येत आहे ते इथंच थांबणार आहे आणि ज्यानंतर न्यायाधीशांचं, बच्चू कडूंचं आणि जरांगे यांची चर्चा संपल्यावर बच्चू कडू या इतर मंत्र्यांना फोन करतील आणि त्यानंतर जर काही शक्य होत असेल, वाटाघाटी निघत असतील, तोडगा निघत असेल तर हे मंत्री तिथे जातील अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। आता थोड्याच वेळात संभाजीनगर विमानतळावर ही सगळी मंडळी दाखल होते। जी नक्की विशाल, येतो तुमच्याकडे परत। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। हे आत्ताचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। बच्चू कडू आणि शिष्टमंडळ हे आता रवाना होत आहे, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। बच्चू कडू आणि निवृत्त न्यायाधीश हे पुढे जाणार आहेत। कडूंचा निरोप आल्यानंतर इतर मंत्री जरांगेंना भेटणार आहेत। इतर मंत्री हे संभाजीनगरमध्येच थांबणार आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जे शिष्टमंडळ जात आहे राज्य सरकारचं, ते शिष्टमंडळ आत्ता विमानतळावर पोहोचलेले आहे। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। लवकर लवकर यायला सांगा। उदय सामंत देखील एअरपोर्टला पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। बच्चू कडू आणि निवृत्त न्यायाधीश आणि इतर आमदार मंत्री यांचं जे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला चाललेलं आहे त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। शिष्टमंडळ हे एअरपोर्टला पोहोचलेलं आहे। शिष्टमंडळाचा एक भाग हा शहरामध्येच थांबेल, छत्रपती संभाजीनगर शहरात थांबेल। दुसरा जो भाग असेल ज्याच्यात बच्चू कडू आणि 2 निवृत्त न्यायाधीश असतील ते पुढे जातील। जरांगे पाटलांचा निरोप आला किंवा बच्चू कडूंकडून निरोप आला की मग इतर मंत्री आणि आमदार जे शिष्टमंडळात आहेत ते पुढे जातील। विशाल, आता शिष्टमंडळ हे एअरपोर्टवर दाखल झालेले आहे, काय अधिक अपडेट आहेत? आंतरवाली सराटीकडे आता थोड्या वेळात ही सगळी मंडळी रवाना होतील। त्यांच्यात एक इथं चर्चा होणार आहे संभाजीनगर विमानतळावर। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं काय निरोप आला तो इथं सगळ्या मंत्र्यांना सांगितला जाईल, कारण संदीपान भुमरे हे संभाजीनगरमध्ये होते, बच्चू कडू हे सुद्धा संभाजीनगरमध्ये होते। त्यामुळे एक छोटेखानी बैठक यांच्यात होईल आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्यासोबत निवृत्त न्यायाधीश आंतरवाली सराटीकडे रवाना होतील। तर इतर सगळे मंत्रिमंडळ जे सोबत येत आहेत ते औरंगाबाद आणि म्हणजे ते संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये कुठेतरी थांबणार आणि बच्चू कडूचा निरोप मिळताच आंतरवाली सराटीकडे जाणार अशी सूत्रांची माहिती मिळते। मात्र ते जाण्याआधी जर काही तोडगा दृष्टिक्षेपात असेल, मनोज जरांगे उपोषण सोडणार किंवा सरकारशी वाटाघाटी करणार किंवा त्यांचा एखादा विशेष निरोप हा मुख्यमंत्र्यांना द्यायचा असेल तर फक्त हे सगळे मंत्री अंतर्वालातील सराटीला जातील अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र थोड्याच वेळात आता हे सगळं चित्र स्पष्ट होईल। मात्र एक गोष्ट यात महत्वाची म्हणावं लागेल की 8 दिवसापासून एक डेडलॉक होतं, चर्चाच होत नव्हती, त्यामुळे उपोषण मागे घेणार नाही अशी चर्चा सुरू होती। कुठंतरी चर्चेचं एक माध्यम मोकळं झालं, एक दरवाजा उघडला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। अधिक अपडेट्स घेत राहू। तर चर्चेचा दरवाजा खुला झाला, त्यामुळे आता काय चर्चा होते, जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झालेला आहे। लगेच
दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय मुंबईतनं हे शिष्टमंडळ रवाना झालेलं होतं तेव्हाची पहिली दृश्य आहेत डावीकडची आणि उजवीकडच्या दृश्यांमध्ये संभाजीनगरमध्ये शासकीय ताफा सज्ज झालेला आहे. पोलीस सुरक्षा आहे, कारण मंत्री आहेत, आमदार आहेत, निवृत्त न्यायाधीश आहेत. जरांगे पाटलांच्या भेटीला हे शिष्टमंडळ थोड्याच वेळात दाखल होईल. सह्याद्रीची उंची म्हणजे